नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। कृपया चॅनेल सबस्क्राइब करा, धन्यवाद। नमस्कार, ही बातमी यूके वरून डॉक्टर विजय सानप सर यांनी पाठवली आहे। युनायटेड किंगडममध्ये प्रथमच आषाढी एकादशीचा ऐतिहासिक आणि भव्य सोहळा पार पडला आहे, त्याबद्दलची ही बातमी आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर यूके यांच्या वतीने युनायटेड किंगडममध्ये प्रथमत आयोजित करण्यात आलेल्या आषाढी एकादशी सोहळ्याचे अभूतपूर्व यश घोषित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। यूके भरातून हजारो विठ्ठल भक्तांनी या भक्तिरसामध्ये सहभाग घेऊन भक्ती, एकता आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडवून आणला होता, अशी माहिती यूकेमधून डॉक्टर विजय सानप सर यांनी दिली आहे। त्यांनी सांगितले की हे स्थळ आहे लीगली कॉलेज स्लाऊ, लॅगली कॅम्प्स, स्टेशन रोड स्लाऊ, SL3। सकाळी हा कार्यक्रम 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 6 जुलै 2025 रोजी संपन्न झाला। डॉक्टर विजय सानप सर सांगतात, या कार्यक्रमाला प्रमुख जे मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये अलका खरबदा, डेप्युटी लेफ्टनंट बर्कशायर, गुरप्रीत भाटिया, डेप्युटी लेफ्टनंट वेस्ट मिडलँड्स, नील राणा, उपमहापौर स्लाऊ या मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला होती। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य सांगताना डॉक्टर विजय सानप सर म्हणाले, पंढरपूर ते लंडन पादुका यात्रा श्री अनिल खेडकर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर यूके यांच्या नेतृत्वाखाली श्री विठ्ठलाच्या पवित्र पादुका पंढरपूरहून लंडनपर्यंत आणल्या होत्या। 70 दिवसाची आध्यात्मिक यात्रा, 22 देशाचा प्रवास, 18,000 किलोमीटरचा भक्तिपथ, प्रत्येक देशात वारकरी व विठ्ठल भक्तांकडून प्रेमळ स्वागत करण्यात आले होते। भक्तिपूर्ण आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा पद्धतीने झाले। डॉक्टर विजय सानप सर सांगतात, पारंपरिक दिंडी सोहळा, अभंग, भजन व कीर्तन, वारकरी बांधव व तरुणांकडून सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम खालीलप्रमाणे होते। पारंपरिक दिंडी सोहळा, अभंग, भजन व कीर्तन, वारकरी बांधव व तरुणांकडून सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम। या दिवशी संपूर्ण परिसर भक्ती, संस्कृती आणि एकतेच्या रंगाने नालेला होता। अनिल खेडकर यांच्याशी संवाद साधताना सोहळ्या पलीकडचं त्यांचं स्वप्न या निमित्तानं पाहायला मिळालं। डॉक्टर विजय सानप सर श्री अनिल खेडकर यांच्याशी संवाद साधताना यावेळी हा सोहळा म्हणजे केवळ एक यश नव्हे तर एक व्यापक आध्यात्मिक चळवळ आहे। येणाऱ्या अनेक नवीन पिढ्यांसाठी वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील अनेक संतांची ओळख आणि त्याच्या कार्यातून जीवन जगण्याची कला शिकण्याचं मार्गदर्शन ठरेल। यूकेमध्ये भव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्याच्या प्रवासाची सुरुवात, हे मंदिर संपूर्ण जगभरातील वारकरी बांधवांसाठी एक स्थायी आध्यात्मिक केंद्र ठरेल। हा ऐतिहासिक सोहळा यूकेमधील विठ्ठल भक्तांच्या आध्यात्मिक प्रवासातील एक स्मरणीय क्षण ठरला आहे, अशी प्रतिक्रिया या सोहळ्याच्या निमित्ताने अनिल खेडकर यांच्याशी बोलताना त्यांनी व्यक्त केली असल्याचे डॉक्टर विजय सानप सर यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले। यूकेमध्ये
संपन्न झालेला हा सोहळा पुढील व्हिडिओच्या माध्यमातून भक्तिरसात बुडालेले हे सर्व भाविक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता। UK लंडनमध्ये हा कार्यक्रम मोठ्या दिमागात पार पडलेला आहे। अशी सर्व माहिती UK वरून लंडनवरून डॉक्टर विजय सानप सर यांनी दिली आहे। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। चॅनेल सबस्क्राइब करा। धन्यवाद।